हाय फ्रेंड्स, चला तर मग आज लवितच्या टिफिनसाठी आपल्याला मेंदूवडा करायचा आहे. मेंदूवडा करण्यासाठी मी डाळ तर काय भिजत टाकलेली नव्हती, पण अचानक लक्षात आलं की मेंदूवडा करायचा म्हणून मी 15 मिनटं आधीच 2 कप डाळ थोडं कोमट पाणी करून भिजत टाकली. बघू शकता तुम्ही 2 तास आधी टाकू शकता, पण मला इन्स्टंट पाहिजे होतं म्हणून मी थोडं कोमट पाणी करून भिजत टाकली. 15 मिनटात लगेच डाळ मी वाटून घेतली. बघू शकता मी डाळ लगेच वाटून घेतली 15 मिनटांनी. अशी पण केली तरी खूप छान वडे आले होते. पण मस्त बारीक वाटून घेऊ. वाटण झाल्यावर एका भांड्यात काढून घेईल. आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकेल, अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकेल आणि चांगलं एकजीव करून घेऊया. एक साईडला तेल घेऊन मी हातानेच मेंदूवडा बनवून दाखवते. थोडा ओला हात करून घ्यायचा, असं हातावर घेऊन मध्ये एक खड्डा पाडून गरम तेलामध्ये टाकायचे. बघू शकता किती छान असा मेंदूवडा तयार झाला. तुम्हाला असा येत नसेल ना, तर चहाची गाळणी असते ना, चहाची गाळणी थोडी ओली करून चहाच्या गाळणीवर मागच्या साईडला ठेवून आणि एक खड्डा पाडून तसं टाकलं ते देखील चालतं. तसा पण खूप छान वडा येतो. बघू शकता एक हातात मोबाईल असल्यामुळे ती गाळणी व्यवस्थित राहत नव्हती. बघा किती छान असा आला आहे. दोघं ट्रिक यूज करू शकता. नाहीतर आजकाल मार्केटमध्ये मेंदूवड्याचे साचे पण आलेत, पण मी सहसा बघा हाताने मला इझिली येतात म्हणून मी ओला हात करून तसेच मेंदूवडे करते. बघू शकता आता मस्त असे तळून घेऊया. तेल गरम असलं की जास्त गरम असल्यावरती चिटकत नाही, थोडंसं तेल हे असलं का मग खाली चिटकतं. आता बऱ्यापैकी ब्राउनिश करून घेऊया. असेच नवनवीन व्हिडिओसाठी, नवीन रेसिपीजसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता लवितच्या टिफिनमध्ये आपण मेंदूवडे काढून घेऊया. बघू शकता किती छान असे मेंदूवडे आलेत आणि आतमधून बेकिंग सोडा टाकल्यामुळे सॉफ्ट असे मेंदूवडे आलेत. बघू शकता त्याला चटणी वगैरे लागत नाही म्हणून मी फक्त मेंदूवडेच दिले. बघा आपले मेंदूवडे. थँक्यू. प्लीज लाईक, सबस्क्राईब.